महायुतीचा अधिकृत फॉर्म्युला अखेर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलाय। भाजप 150, शिवसेना 124 आणि मित्र पक्षांना 14 जागा असा महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय। तर यावेळी मुख्यमंत्र्यांना बंडखोरांना कडक शब्दात इशारा देण्यात आलाय। व्यापक हिताकरता अनेक जागांवर तडजोड करत युती केल्याची कबुली उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। तसंच छोटा की मोठा भाऊ यापेक्षा नातं जपणं महत्त्वाचं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणतात। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ओबीसी, भटके विमुक्त, धनगर, ओबीसी, कुणबी आणि वंजारा तेली तसंच माळी आदी समाजाच्या नेत्यांसमवेत महत्त्वाची बैठक पार पडली आहे। त्यानंतर बांद्रातल्या रंगशारदामध्ये त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली असल्याचं म्हटलं जात आहे। राज्यभर एका ताकदीनं आणि एकाच द्वेषानं लढणारे शिवसेना आणि भाजप कोकणात मात्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत। नितेश राणेंच्या भाजप उमेदवारीमुळे कणकवलीमध्ये शिवसेना आक्रमक झाली आहे। नितेश राणेंविरोधात शिवसेनेनं सतीश सावंत यांना उभं केलंय। सतीश सावंत यांनी अर्ज भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। दरम्यान त्याआधी नितेश राणेंना भाजपनं एबी फॉर्म दिल्यानंतर राणेंनी कणकवलीत मोठी रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं। पुण्यात चंद्रकांत पाटलांविरोधात सर्व विरोधक एकवटलेले आहेत। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं स्वतंत्र उमेदवार न देता मनसेचाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय। कोथरूडमधील मनसेचे अधिकृत उमेदवार किशोर शिंदे यांना आघाडीनं पाठिंबा दर्शवलाय। बारामतीत भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या रॅली दरम्यान उमेदवाराला एकटं गाठत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे। त्यामुळे गोपीचंद पडळकर यांची रॅली रद्द करण्यात आली। यामुळे ऐन निवडणुकीच्या प्रचारातच मोठा राडा पाहायला मिळाला। काँग्रेसचे माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत आपली खदखद व्यक्त केली आहे। माझ्या जिल्ह्यात उमेदवार देतानाही मला विश्वासात घेतलं जात नाही, माझा एकही उमेदवार दिला नाही असा संताप निरुपम यांनी व्यक्त केला। तसंच ज्यांची जिंकून येण्याची क्षमता नाही अशांना तिकीट दिली असून दिल्लीतले लोक कुणाच्या इशाऱ्यावर काम करतायत हे शोधण्याची गरज असल्याचं म्हणत अशांना काँग्रेस संपेल असा घरचा आहेर निरुपम यांनी दिलाय। राज ठाकरेच माझे दैवत आहेत आणि राहतील असं विधान मनसेतून शिवसेनेत दाखल झालेल्या नितीन नांदगावकर यांनी केलंय। राज ठाकरे यांच्या भोवती असलेल्या बडव्यांमुळे मनसे सोडल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। सोशल मीडियावर खडखट्याक फेम अशी त्यांची ख्याती आहे। त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसे का सोडली अशी टीका त्यांच्यावर होतीये। त्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलंय। औरंगाबाद मध्य मतदारसंघातून आज शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीनं कादीर मौलाना यांना उमेदवारी काल जाहीर केली आणि काल कादीर मौलाना यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। औरंगाबाद मध्य हा सेनेचा बालेकिल्ला होता, तो एमआयएमनं खालसा केला होता आणि त्यामुळे सेना, एमआयएम आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार असली तरी खऱ्या अर्थानं लढाई ही सेना आणि राष्ट्रवादीमध्येच होईल असं चित्र आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि हजारोंच्या संख्येनं भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांनी गडकरी वाड्यावर जाऊन गडकरींची भेट घेतली। यानंतर गडकरींच्या पत्नीनं सौ गडकरींना मुख्यमंत्र्यांचा औक्षण केला। अजित पवार यांनीही बारामतीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज भरण्यापूर्वी बारामतीमधून भव्य रॅली काढण्यात आली। बारामती शहरातल्या कसबा परिसरातून पवारांच्या पदयात्रेला सुरुवात झाली आहे। अजित पवार यांच्या पदयात्रेत त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय हे दोघे देखील काल सहभागी झालेले दिसले। राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्र्याचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। काल त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यात तांत्रिक अडचणी आलेल्या होत्या। रॅली काढून आव्हाडांना परत माघारी परतावं लागलेलं होतं। त्यानंतर काल अखेरीस त्यांनी आपला अर्ज दाखल केला। ठाण्यात मोठं शक्ती प्रदर्शन करत शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी एकनाथ शिंदे यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या समवेत होतं। कोपरी, पाचपाखडी या मतदारसंघातून त्यांनी अर्ज दाखल केलाय। राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ येवला मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। भुजबळ यांच्या उमेदवारी अर्ज भरताना समर्थकांची अलोट गर्दी काल पाहायला मिळाली। राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसले। भाजपा प्रवेशानंतर विखे पाटील पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला।
शक्ती प्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मुनगंटीवार यांच्या समवेत यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर उपस्थित होते। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे। कोल्हापूरमध्ये ते सध्या शिवसेनेचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर आहेत। अहमदनगरच्या कर्जत जामखेड मतदारसंघातील उमेदवार पालकमंत्री राम शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। मतदार आपल्याला विकास कामाच्या जोरावर मतदार विजयी करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला। नाताभाऊंनी कार्यकर्त्यांना जसं प्रेम दिलं, जसं काम केलं तसंच करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केलं। अखेर नितेश राणेंनी कणकवली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। जोरदार शक्ती प्रदर्शन करत नितेश राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। नितेश राणे यांच्या रॅली समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी आदित्य ठाकरेंविरोधात शड्डू ठोकलाय। त्याचे कोपरी पाचपाखरी मतदारसंघाचे उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या निवडणूक कार्यालयात ते काल दाखल झाले आणि त्यांनी प्रतिज्ञापत्र सुद्धा सादर केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार संजय पाटील यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झालाय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन हाती बांधलं गेलं आणि खांद्यावर भगवा झेंडा घेत संजय दिना पाटील शिवसेनेत दाखल झाले। कडेगाव पलूस मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार विश्वजित कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज भरण्यापूर्वी विश्वजित कदम यांनी पतंगराव कदम यांच्या समाधीस्थळाचं सहकुटुंब दर्शन घेतलं। सांगली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं शहरातून पदयात्रा काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। रावेर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार अनिल छबलदास चौधरी यांनी शुक्रवारी जबरदस्त शक्ती प्रदर्शन करत हजारो कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला। तत्पूर्वी अनिल चौधरी यांनी प्रचार रॅली सुद्धा काढली आहे। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मतदारसंघात भाजप उमेदवार प्रताप अडसळ यांनी नामांकन अर्ज दाखल केलाय। नामांकन रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात युवकांची गर्दी होती। या मतदारसंघात गेले 3 टर्मपर्यंत असलेले विद्यमान काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासोबत सरळ लढत होणार आहे। सरकारनं एअर स्ट्राईकचे व्हिडिओ जारी केलाय। 26 फेब्रुवारीला भारतानं पाकिस्तानमधील बालाकोट इथल्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याचा हा व्हिडिओ जारी करण्यात आलाय। यामध्ये भारताची लढाऊ विमानं उडण्यापासून ते निशाणा साधण्यापर्यंतचे अनेक प्रसंग दाखवण्यात आले आहेत। पीएमसी बँक घोटाळा प्रकरण माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना अटक करण्यात आली आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात आतापर्यंत ही तिसरी अटक आहे। पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात HDIL याच्या 2 संचालकांना गुरुवारी ताब्यात घेण्यात आलंय। सणासुदीच्या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पुन्हा एकदा रेपो दरात कपात केली। कर्जाचे हप्ते फेडणाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। आरबीआयनं शुक्रवारी आपल्या रेपो दरात 0.5% घट केलेली आहे। हा दर आता 5.40% वरून 5.15% एवढा करण्यात आला आहे। या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। यानंतर पाहणार आहात गावाकडच्या बातम्या। माझा सहकारी संदीपसह कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।